आम्ही देऊ पुढच्या सभापती महोदय, पूर्ण बजेट मागण्यात बोलण्यास संधी दिल्यास धन्यवाद. यात आता एकूण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग पान क्रमांक 235, 236, बाब क्रमांक 318 एकूण 46 कोटी इतक्या अतिरिक्त निधी दिला आहे. परंतु कित्येक गावच्या पाणी योजना तसेच प्रादेशिक पाणी योजना पाणीपट्टी वसूल न होण्याने वीज कनेक्शन तोडली गेली आहेत आणि वीज काही ना काही जमवून दिली तर मग जोडले जातात ना. त्या कित्येक दिवस त्या पाणीपट्टी म्हणजे आपण केलं आहे, पण त्या किरकोळ ह्याच्यासाठी त्या पाण्याच्या वसुली होत नाही. पंचायतीकडे वसुली होत नाही का पंचायत सगळ्यांना इतके मागू शकत नाही आणि शासनानं कुठलीही मदत होत नाही. त्यामुळे पंचायती म्हणजे वसुलीला जाऊ नये. मागं दंड आणि त्यात वीज कनेक्शन तोडलं तर तोडलेलं वीज कनेक्शनचं त्या दंडाचं पुन्हा द्यावं लागतंय. म्हणजे व्याज अधिक दंड व्याज हेच द्यावं लागतंय. माझं तर असं म्हणणं आहे की जे आहेत जी वसुली व्हायची आहे त्या वसुलीत निम्मी माफी द्यावी. कुंडल आसपासच्या लोकांना शासनानं बेडवून तसं दिलं की निम्मी माफी मी शासनानं दिली नाही. त्या लोकांनी सोसायचं, पंचायतीने सोसायचं. असं झालं तर 60% पाणीपट्टी वसूल झाली आणि त्या पाणीपट्टीनं नवीन हे चालू झालं त्याचं म्हणजे एकूण देखभाल होती चालू झाली, बंद पडलेली चालू झाली. म्हणजे व्याजात सवलत दिली होत्या, शासन त्याला मदत देऊ शकत नाही. माझी मत असे आहे की 50% दंडाची सवलत दिली म्हणजे त्या अशा पद्धतीनं होऊन जाईल आणि वसुली होऊन जाईल आणि कंडिशन थोडं काही संबंधच होणार नाही, थांबेल. आता पान नंबर 229, बाब 209, 315 उच्च व तंत्र शिक्षण जे चालू आहे आता जे चालू आहे तेच कसं चांगलं चालेल एवढंच तुम्ही बघितलं आहे. पण नवीन त्यात काही घडवायचं काय त्यात घेतलेलं नाही. तर आज तंत्रज्ञान हे महत्त्वाचं आहे आणि तंत्रज्ञान पुढं कसं जाईल त्याला चांगले इंटरेस्ट आहे, चांगले प्राध्याक्ष, चांगला जे मशिनरी कशी मिळेल हे आपण बघितलेलं नाही. नवीन आपण जे तंत्रज्ञानाचे कॉलेज काढायचं म्हणलो पण आपण ते काही केलेलं नाही. जिल्ह्याला एक कॉलेज काढायचं म्हणतो ते पण आपण काही केलेलं नाही. त्यात प्राध्यापक नाही, इन्स्ट्रक्टर कमी, त्यामुळे मुलं पाहिजे तशी घडली जात नाही आणि त्याला जे आवश्यक ज्ञान मिळत नाही, आवश्यक ते प्रॅक्टिकल मिळत नाही आणि उद्योगधंद्याच्या उपयोगाची ही मुलं होत नाहीत. त्यामुळे हे सगळं मिळावं, त्यांना चांगले इंटरेस्ट चांगले हे जे शिक्षक मिळावेत ही अपेक्षा आहे. सार्वजनिक आरोग्य भाग क्रमांक 222 ते 227 ती तरतूद अगदी खेळवती जिथे आवश्यक आहे तिथेपर्यंत व उपक्रम व मोठ्या रुग्णवाहिका जे आपल्या तुम्ही सिटी मोठे गावांनी इथंच पकडले पण खेडोपाडी जे आहे ते रुग्णवाहिका नाही, तिथं काही नाही, ते साहित्य काही नाही. आमचं मत आहे खेडोपाडी सुद्धा तुम्ही जावा आणि तिथं मुलांना माणसांना आणि महिलांना काय पाहिजे ते बघा आणि त्यासाठी त्यांना आवश्यक ती यंत्रणा दिली पाहिजे. आणि रुग्णवाहिका तुम्ही म्हणताय ते देतो पण तिथं तुम्ही जिथे मोठे गावाने तिथे द्याल पण जिथं आवश्यक आहे तिथं द्यावं असं आमची म्हणणं ही आवश्यकता आहे ती द्यावं अशी आमची इथे. शेती इतकी दुष्काळी अवकाळी पावसात सापडल्या की शेतीला कुणी लक्ष देत नाही आणि शेतीला दरदामी कधी मिळेल असं बघितलं नाही. शेती आवश्यक ते झालं नाही म्हणजे झाला पाऊस माग आता मे महिन्यात पाऊस झाला, मे महिन्यापासून 7 महिने पाऊस पडतो, सगळ्यांचं नुकसान झालं. आता यंदा पाऊस लांबला तर नुकसान. म्हणजे शेतीला जे आवश्यक आहे ते आपण दिले नाही आणि हमी भावही कधी दिले नाही. काही अटी आहेत त्या कर्जमाफी ते केली आपण पण आवश्यक ते घटकांना दिलं नाही. म्हणजे सगळ्या सरसकट माफी द्यावी अशी सगळ्यांची मागणी आहे आणि ते मिळावी का ते आहेत. पेमेंट किती आहे 25 काहीच पेमेंट नाही आताच्या एकूण महागाईच्या मानानं. त्यामुळे ह्यालाच मिळावं. शिक्षण खेडोपाडी आता काल शिक्षण आपण बोललं गेलो खेडोपाडी जे काल आम्हाला म्हणजे जूनमध्ये त्या मुलांना स्वागतासाठी जायला सांगितलं. आम्ही गेलो, पालकांनी आम्हाला पालक पण आले होते. पालक म्हणले बाबा ह्या शाळा आमचे इंग्लिश मुलं म्हणजे इंग्लिश मिडियमच्या कॉम्पिटिशन द्यायचे आहेत आणि त्याच्या मुलं जे घडतात तशी आम्हाला मुलं घडवायचे आहेत. तुम्ही सेमी इंग्लिशवर चालू केलं नाही म्हणजे इंग्लिश नाही सेमी इंग्लिश नाही आणि अशा पद्धतीने आम्ही का घालायची मुलं. शाळा पडक्या शाळा गडक्या शाळा जिथं प्याला काही नाही, जिथं टॉयलेट ब्लॉक नाही, अशा पद्धतीने आम्ही मुलं घालून आमची मुलाचं नुकसान होतं आणि टेक्निकल काही नाही तुमच्याकडं. आणि अशा अवस्थेत जिथं टेक्निकल आहे आमची मुलं घडवायची आहेत, आमचं भविष्य मुलांना घडवायचं आहे. आणि आजच्या जगात जे
टेक्निकल या मुलं चांगली घडलेत आणि त्याच्या कॉम्पिटिशन आम्हाला आमची मुलं न्यायची आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीने आमची मुलं नेऊ शकता का? त्या शाळा तुम्ही कुठलं साहित्य देत नाही, टेक्निक काही देत नाही आणि इंग्लिश हे शिक्षकही देत नाही. आहे त्या शिक्षकांना तुम्ही शिकवायला लावलेलं आहे, त्याला इंग्लिश येत नाही शिक्षकाला आणि तो शिकवतोय. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण जे केले ते म्हणजे नको त्या पद्धतीने केलं आपण. त्यामुळे हा खेडोपाडी शाळा शिक्षण हे महत्वाचं आहे, शिक्षण म्हणजे महत्वाचं आहे. त्याला डिजिटल शाळा द्या, कॉम्प्युटर द्या, त्याला द्या आणि आवश्यक आहे ते सगळं द्या. मॉडेल स्कूल आपण म्हणलो, पण काही शाळा झाल्या, पण काही शाळा झाल्या नाहीत. मॉडेल स्कूल तुम्ही केलं, त्याला सेमी इंग्लिश दिलं, इंग्लिश दिलं, तर ही मुलं चांगली घडवू शकतील. आणि तुम्ही शिक्षक दिले ते जे म्हणजे तुमचे रिटायर झालेले शिक्षक दिले, आमचं मत असं आहे चांगले नवीन युवक द्या. त्यांना सांगा की तू शाळा भळक आणि तू मुलां त्यांना चांगलं शिकवू द्या, चांगलं शिकवू द्या, चांगलं खेळवू द्या. अशा पद्धतीनं त्यांना मुलं आणू द्या, शाळा शिकवू द्या मुलं. आणि मुलाचं आकर्षण कसं वाढत ते बघूया, पालकाचं मुलाचं वाढत बघूया. असं झालं तर ते सगळं होईल. आपण त्या म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूलला सुद्धा आपण तोंड देऊ शकतोय, पण ही आपण ज्यावेळी त्या सोयी देऊ त्यावेळी द्यावी अशी सगळ्यांची विनंती आहे, द्यायला अपेक्षा आहे. आणि ह्या आवश्यक बदल नाही केला आणखी संपतील. मागच्या नीती आयोगाच्या ह्याच्या मागच्या दशकात 1,00,000 शाळा बंद पडल्या, त्या म्हणजे बंद पडल्या. अशा बंद पाडायच्या त्या आपल्या शाळा. म्हणजे सामान्य शिक्षण संपवायचं आहे आपल्याला. संपवायचं नसेल तर डिजिटल शाळा दिली पाहिजे, अत्याधुनिक तंत्रज्ञान दिलं पाहिजे, इंग्लिश मिडियमचे दिलं पाहिजे, सेमी इंग्लिश दिलं पाहिजे आणि आवश्यक ते सगळं घटक दिलं पाहिजे. मॉडेल स्कूल दिलं पाहिजे, कॉम्प्युटरची इंग्लिश त्या शाळांना आज तोंड दिलं, इतकं मोठं चांगलं बिल्डिंग दिलं पाहिजे. आणि आवश्यक ते साहित्य नाही दिलं तर आपण त्यांना तोड देऊ शकत नाही, आपली मुलं फिरडं येऊ शकत नाही आणि मुलं म्हणजे खेळ मागं पडतील आणि ही नको आहे. त्यामुळे मुलांची संख्या कमी झालेली आहे. मुलांची संख्या कमी न होईल असं वाटत असेल ते सगळं म्हणजे इंग्लिश मिडियमला कॉम्प्युटर असं तुम्ही केलं पाहिजे, शाळा केल्या पाहिजे आणि त्याच्या म्हणजे सगळं साहित्य दिलं पाहिजे, तरुण साहित्य दिलं पाहिजे. असं झालं आपण देऊ शकतोय, मुलं घडवू शकतायत. पण घडवायला सुद्धा शासनानं खूप मोठे कष्ट घेतला पाहिजे, निधी दिला पाहिजे आणि मॉडेल स्कूल बनवलं पाहिजे. असं झालं तर आपण चांगला शाळा सांभाळू शकतोय. अशा पद्धतीने व्हावं अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. आपल्या